सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर होते आणि त्याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीला गेलेत। बीड जिल्ह्याचं पालकत्व खरं तर अजित पवारांकडे आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख आता अजित पवारांशी काय चर्चा करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आमदार विजयसिंग पंडित यांच्या घरी अजित पवार असताना सध्या धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। धनंजय देशमुख अजित पवारांची भेट घेण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। या ठिकाणी या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय देशमुख मागणी करत आहेत। वारंवार ते आपली भूमिका स्पष्ट करतात आणि अजित पवारांकडे या संदर्भातली कदाचित मागणी करण्यासाठी ते आले असावेत असं बोललं जात आहे। सध्या धनंजय देशमुख अजित पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। आज खरं तर अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावर होते। त्या ठिकाणी आज त्यांनी एक मेळावा सुद्धा घेतला। पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते। दरम्यान आता सध्या आमदार विजयसिंग पंडित यांच्या निवासस्थानी अजित पवार आहेत आणि त्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत। बीडमधील मस्साजोग या गावातले सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख वारंवार आपली भूमिका स्पष्ट करतात आणि सध्या ते अजित पवारांच्या भेटीला आले।